हाय फ्रेंड्स, जय गजानन. तर इथे सकाळची पूजा वगैरे सगळी आवरून झालेली होती. त्याच्यानंतर इथे आज मी दाणे भात करायला घेतलं होतं. तर हे पोपटीचे दाणे त्याचाच भात करणार होते. तर मी शूट करणार होते तुमच्यासोबत रेसिपी, पण काय झालं, मी मोबाईल लावून ठेवला पण त्याचा कॅमेराच ऑन केला नाही, तर ते काही शूट झालं नाही. मग जेव्हा मी एडिट करायला मोबाईल उघडून बघितलं तेव्हा मला समजलं की अरे देवा, काही शूट झालेलं नाही आहे. असो, मी नंतर कधी बनवेन तर तुमच्यासोबत शेअर करते. मग इथे थोडंफार काही सामान मागवलं होतं तर ते इथं ठेवून घेत होते. आणि तुम्ही बघितलं असेल, याच्या आधी मी फुलं मागवले होते ते आत्तापर्यंत पुरले आम्हाला 1 वीक आरामात. हा डब्बा जो आहे ना, या डब्यावर फुलं पुरतात. मग आज पण मला काही सामान मागवायचं होतं तर तेच त्याच्यासोबत इथे फुलं पण मागवून घेतले आणि ते आता ह्या डब्यात सगळे भरून ठेवते. आज थोडे जास्ती मागवले होते, म्हणजे आज ना गोंद्याचे 2 प्रकारचे फुलं मागवले होते मी. तर त्याच्यातले हा जो येल्लो कलर दिसत आहे ना, हा थोडासा, याच्यातले काही 4-5 फुलं खराब दिसत होते, ते मी आधीच बाहेर काढून घेतले. म्हटलं सोबत ठेवलं की मग बाकीचे खराब व्हायला त्याच्यामुळे. आणि ते आज हेअर वॉश केला होता तर त्याच्यासाठी हेअर मोकळेच ठेवले होते आणि सगळे आता पॅकेट काढून बघत होते की कसं आहे काय आहे. तर इथे आता मला सगळं ठेवून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये बरोबर. यावरून पालेभाज्या मागवायला परवडत नाहीत, म्हणजे ॲक्च्युली काय आहे ना, कमी क्वांटिटी येते असं मला वाटते, पण ते आपल्या 1-2 लोकांसाठी परवडते. तर इथे बघू शकता, मस्त असं भात रेडी होता आणि इथे आंघोळ करून आलं तर भूक पण लागली होती मला. तर त्याच्यामुळे इथे मी आपली प्लेट बनवून घेत आहे. मस्त असा मुडा कट करून घेतला होता, कारण आता सीझन आहे तर खाऊन घेतलं पाहिजे. तर हा भात खूपच छान झाला होता टेस्टला. मग त्याच्यानंतर इथे यांची तयारी चालू होती, तर मग मी विचार केला की प्लेट घेऊन इथेच बसते, म्हणजे माझं खाणंही होईल, बोलणंही होईल आणि यांची तयारी पण सुरू आहे. तर यांना माहीतच नव्हतं मी म्हणजे तिकडे कॅमेरा चालू करून ठेवला आहे. तुम्हाला समोर मी सांगतेच का बरं मी असं म्हणत आहे. आणि याला माझ्या प्लेटमध्ये मुडा दिसला तर तो लगेच धावत आला सगळे काम ठेवून. तर तो इथे येऊन बसला आता आणि त्यांचं इथे सगळं आठवणीने ठेवणं चालू होतं. तर मी त्यांना इथे काहीतरी सांगत होते आणि त्याच्यानंतर यांनी सगळे बॅग्स भरून घेतल्या आणि मग हे इथे अडकवून बघत होते समोर. तर मी यांना सगळं करू दिलं. मला आधी काय लक्षात नाही आलं. मी यांना म्हटलं तुम्ही असं बॅग लटकवत आहे सगळे, तर कॅमेरा चालू आहे म्हणून त्या मी हसत होतो. मलाच एवढं हसायला येत होतं. ते मला म्हणतात तू सांगितलं पण नाही असं सगळं. तर असो, थोडीशी मस्ती मजाक पाहिजेच लाईफमध्ये, नाहीतर काय सगळी लाईफ बोरिंगच होऊन जाते. मग इथे हे जे कोथिंबीर आहे हे मला तोडून ठेवायचं होतं, म्हणजे व्यवस्थित करायचं होतं, तोडलेलंच होतं ते. आणि दाणे काढून ठेवायचे होते वाटाण्याचे. मग इथे झाली होती संध्याकाळ. त्याच्यासोबत हा व्लॉगला इथेच एंड करते. चला भेटू नंतर.